केंद्राने कांद्याबाबत पुन्हा एक मोठा निर्णय हा घेतलेला आहे। 40% निर्यात शुल्क हे मागे घेण्यात आलेलं आहे। तर प्रति मेट्रिक टन $800 असं मिनिमम एक्सपोर्ट प्राइस जी आहे ती आता लागू करण्यात येणार आहेत। नक्की हा काय निर्णय आहे, त्याचे कसे परिणाम हे जाणवणार आहेत, याचा फायदा शेतकऱ्यांना होणार की नाही होणार याबाबत आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत केंद्रीय मंत्री आहेत भारतीताई पवार। ताई, तुम्ही देखील या गोष्टीचा वेळोवेळी पाठपुरावा करत होतात। आता हा 40% निर्यात जो निर्णय होता तो मागे घेतलेला आहे, मात्र हा नवीन निर्णय लागू केला आहे, काय नक्की? हो, जसं आपण मागे 40% ड्युटी लागल्यानंतर एक प्रकारची शेतकऱ्यांची पण मागणी राहिली होती आणि आम्ही पण मागणी केली होती की ही एक्सपोर्ट ड्युटी कमी करावी किंवा ती हटवावी। त्यानुसार काल हे एक पत्र निघालेलं आहे आणि त्याच्यात म्हटलंय की एक्सपोर्ट ऑफ ओनियन इज फ्री। एक्सपोर्ट फ्री आहे, परंतु जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल अन्य देशामध्ये तर त्याची मिनिमम एक्सपोर्ट प्राइस जी आहे MEP तर ती असणार आहे $800। $800 पर मेट्रिक टन, म्हणजे कुठल्याही कंट्रीने मागणी केली तर कमीत कमी तिथे देण्याची प्राइस ही $800 मेट्रिक टन असली पाहिजे। आणि इथली प्राइस विचार करता, तिथली मागणी विचार करता हा बॅलन्स पण झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे। मला वाटतं ज्या कंट्रीला मागणी असेल, ज्या कंट्रीची मागणी असेल तर $800 हा एक MEP ठरवून दिलेला आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस, एक्सपोर्ट प्राइस ही ठरवून दिलेली आहे। त्यानुसार हा व्यवहार होऊ शकतो असं, आणि त्या व्यतिरिक्त कुठलंही आकारणी नाही, त्या एक्सपोर्ट ड्युटीला मागे घेतलंय। म्हणजे सरकार आता एक्सपोर्ट फ्री पण करतंय, पण मिनिमम प्राइस ही असली पाहिजे, ही त्याच्या मागे ही अट आहे। हा निर्णय का घेण्यात आला असावा? नाही, हा निर्णय जसा आम्ही म्हणालो ना की शेतकऱ्यांनी मागणी केली की एक्सपोर्ट ड्युटी लावू नका, तर तो पण एक सरकार विचार करतच होतं। मी म्हटली होती की माननीय केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांनाच आम्ही पत्र दिलं, तेव्हा माननीय गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केलं होतं की एक्सपोर्ट फ्री करण्याचं सरकार विचाराधीन आहे, परंतु इथली सुद्धा परिस्थिती बघितली पाहिजे। आपल्याला इथे डोमेस्टिक अवेलेबिलिटीचा पण विचार करावा लागणार आहे आणि दोन्ही गोष्टींचा विचार करता जर तुम्हाला एक्सपोर्ट पण करायचं आहे तर त्या देशाच्या मागणीमध्ये पण हा रेट कमीत कमी असला पाहिजे। म्हणजे इथे जशी मागणी वाढते, इथे जसं कन्झम्पशन वाढते, इथे जसा रेट आहे तसं त्या देशातले पण रेटचा विचार करता मिनिमम प्राइस ही असली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना पण फायदा होईल। शेवटी शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा झाला पाहिजे आणि या निर्णयाचा मी म्हणते शेतकऱ्यांना फायदा होईल, कारण त्या रेटनी शेतकऱ्यांकडनं व्यापारी खरेदी करणार आहेत। तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप चांगला निर्णय आहे आणि तशी बघतात आवक आता तसं बघता घटलेली पण आहे, परंतु आता मार्केट रेट बाजारभाव चांगले आहेत। थोडक्यात जर सांगायचं झालं तर आता या 800 प्रमाणे जर धरलं तर 66 ते 67 दरम्यान येतो। त्याचा म्हणजे पुढे जर निर्यात करायचं असेल तर 800 प्रमाणे कसं होईल, काय जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कसं? नाही, सोप्या भाषेत हेच सांगता येईल की हा रेट कमीत कमी $800 म्हटल्याप्रमाणे, जसं तुम्ही म्हटले तसं 67-68 रुपयाप्रमाणे येतो। मग ज्या कुठल्या देशाला मागणी आहे तिथे कमीत कमी ह्या रेटनी तो व्यवहार झाला पाहिजे। म्हणजे असं न होता की तिथे कमी याच्यात देणार आणि इथले जास्त, तर मग हा बॅलन्स असला पाहिजे। जसं इथे मागणी आहे तशी तिथे पण मागणी असणार आहे, त्या दृष्टीने ते एक्सपोर्ट झाला पाहिजे आणि बेसिकली शेतकऱ्यांना जसं आपण म्हणतो फायदा झाला पाहिजे। एक रेट चांगला मिळाला, जर त्या रेटने तिथे व्यवहार होत असेल तर तो शेतकऱ्यांना पण फायदा आहे। मला वाटतं ह्या दृष्टीने हा निर्णय झालेला आहे। 31 डिसेंबर 2023 पर्यंत हा नवा निर्णय लागू राहणार आहे। 31 डिसेंबर 2023 पर्यंतच का, त्या पुढे काय निर्णय घेतले जाऊ शकतात त्यामागे? हा निर्णय 31 डिसेंबर पर्यंतचा झालेला आहे, परंतु जशी आपली आवक वाढेल, बाजारामध्ये जसं आवक वाढेल तसं मी यामध्ये लक्ष ठेवून आहे आणि माझी पण सरकारकडे ही मागणी असणार आहे। या बाबतीत आवक वाढली आणि मागणी पुरवठा एक बॅलन्स झाला की मला वाटतं ती अडचण येणार नाही, सरकार परत त्याच्यावर विचार पण करेल। एकंदरीतच आपण बघत आहोत की या निर्णयाचं म्हणजे जी शेतकरी व्यापाऱ्यांकडून मागणी केली जात होती की 40% निर्यात शुल्क जे आहे ते मागे घेण्यात यावं, ती मागणी आता पूर्ण झालेली आहे। मात्र मिनिमम एक्सपोर्ट प्राइस म्हणजे आपल्याकडची डिमांड बघता आपल्याकडचा कांद्याचा स्टॉक जो आहे तो संपूर्ण आहे, त्या दृष्टीने हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। कॅमेरामन मयूर वारगजेसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।